काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना गुंगी गुडे असं संबोधलं गेलं आणि त्यावरून एक प्रकारे वाद निर्माण झाला। आता या वादात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी होते ते काँग्रेसच्या एका ऑफिसमध्ये शिरले आणि त्यांनी तिथं आंदोलन केलं आणि त्यामुळे हा वाद आणखी चिघळला। म्हणजे झालं असं की सुनेत्रा पवार या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांना पत्रकारांनी बीड जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। पण सुनेत्रा पवारांनी काही बोलण्याच्या आधीच धनंजय मुंडेंनी त्या पत्रकारांना थांबवलं आणि आता प्रश्न नाहीत बस झालं अशा प्रकारे त्यांनी त्या पत्रकारांना सांगितलं। आता काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सुनेत्रा पवारांना गुंगी गुड्या म्हणणं हे कितपत योग्य आहे? त्या खरंच गुंगी गुडे आहेत का? या प्रश्नांची उत्तर आपण आज शोधणारच आहेत। पण त्यासोबतच धनंजय मुंडेंनी पत्रकारांना नेमकं का रोखलं त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि यासोबतच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी या विषयावर जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमधून राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादाला सुद्धा आता फोडणी मिळालेली आहे किंवा तो वाद पुन्हा एकदा दृश्य स्वरूपात आपल्याला बघायला मिळालेला आहे। तो वाद नेमका कसा दिसला आणि सुनील तटकरे याबद्दल नेमकं काय म्हणाले आणि त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहेत। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सुनेत्रा पवारांना अशा प्रकारे गुंगी गुड्या म्हणणं हे योग्य असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सुनेत्रा पवारांना गुंगी गुड्या म्हटलं आणि त्यानंतर काँग्रेसनं योग्य केलं की अयोग्य केलं याबद्दल राज्यभरात चर्चा व्हायला लागली। आता सुनेत्रा पवार या खरंच गुंगी गुड्या आहेत का असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडला। आता या प्रश्नाचं उत्तर आपण थोडं नीटपणे समजून घेऊ। तर सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यांना तसा राजकारणाचा फारसा काही अनुभव नाहीये, म्हणजे त्यांना मंत्रिपदाचाही अनुभव नाहीये किंवा त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या, सदनात गेल्यात आणि त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी पडली आणि या जबाबदारीला तोंड देण्याची क्षमता, तेवढा अनुभव किंवा तेवढी समज ही सुनेत्रा पवारांमध्ये नाहीये। ही गोष्ट वेळोवेळी समोर आली आणि त्यांच्या खात्याच्या कारभाराचा जरी तुम्ही कानोसा घेतला तरी तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल। आता अजित पवारांचं असं अकाली दुःखद निधन होणं आणि त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी मंत्रिपदी येणं किंवा त्यांच्या हाती पक्षाची आणि सरकारची धुरात जाणं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांच्याबद्दल सर्वांनाच एक सॉफ्ट कॉर्नर आहे किंवा एक सहानुभूतीची भावना आहे। म्हणजे यांचे पती आत्ताच आपल्यामधून निघून गेले आणि एक कार्यक्षम नेता म्हणून अजितदादांची ओळख होती, त्यामुळे त्यांच्या पत्नीला आपण काहीसा सावरण्यासाठी वेळ द्यावा असं अनेक जणांना वाटतं। पण आता अजितदादांचं निधन होऊन जवळपास 6 महिन्यांपेक्षा सुद्धा जास्त काळ उलटून गेलेला आहे आणि त्यामुळं सुनेत्रा पवारांनी आता या सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज आहे। म्हणजे मंत्रिपदाचा कारभार कसा करायचा ते शिकण्याची गरज आहे किंवा पालकमंत्री म्हणून त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत हे सुद्धा समजून घेण्याची त्यांनी गरज आहे। कारण की ज्यावेळी तुम्ही एखाद्या खात्याच्या मंत्री होता किंवा एखाद्या खात्याचा कारभार तुमच्याकडे येतो त्यावेळी महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेवर तुम्ही थेटपणे प्रभाव पाडण्याची क्षमता ठेवत असता। म्हणजे त्यांच्या आयुष्याचं भलं करायचं की वाईट करायचं हे तुमच्या एका सहीवर ठरत असतं आणि त्यामुळं तुमच्यावर ती जबाबदारी असताना तुम्ही ती गोष्ट मला माहित नाही किंवा कळत नाही म्हणून अकार्यक्षमपणे कारभार करणं किंवा त्या खात्याच्या कारभारामध्ये पॅरालिसिस असणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या काही हिताची नाहीये। त्यामुळे सुनेत्रा पवारांनी आता त्या दुःखातून बाहेर येऊन या सगळ्या गोष्टी शिकून घेण्याची गरज आहे। आता सुनेत्रा पवार या फक्त राज्याच्या मंत्री नाही आहेत तर त्या पुणे जिल्ह्यासारख्या अतिशय महत्वाच्या जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्यासारख्या अतिशय सेन्सिटिव्ह जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। म्हणजे संतोष देशमुखांच्या खुनानंतर सरकार काही पावलं उचलेल आणि ती कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नीट होईल असं सगळ्यांना वाटलं होतं, पण ती परिस्थिती अजूनही नीट झालेली नाहीये। म्हणजे गेल्या महिन्यातच जर तुम्ही बघितलं विलास घुले नावाच्या एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, त्यानंतर काल परवाचीच गोष्ट आहे की केजमध्ये एका व्यक्तीला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली। त्यामुळं या सगळ्या गोष्टी पाहता बीड जिल्हा हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत अजूनही
स्थिर स्थावर होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी हे मुद्दे पत्रकार परिषदेत ऍड्रेस करण्याची गरज होती आणि पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याची गरज होती. पण त्यांनी उत्तरं देण्याच्या किंवा काही बोलण्याच्या आधीच धनंजय मुंडेंनी मध्येच हस्तक्षेप केला आणि त्यांनी पत्रकारालाच थांबवलं. आता धनंजय मुंडे या गोष्टी का करतायत, तर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलेलं आहे आणि ते वेळोवेळी सुनेत्रा पवारांच्या मागे पुढे करून किंवा सुनेत्रा पवारांना कोणी जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांचं अज्ञान बाहेर पडू नये म्हणून मी पत्रकारांना कसं रोखतो आणि सुनेत्रा पवारांना कसं प्रोटेक्ट करतो, असा आव आणून सुनेत्रा पवारांचा मी किती निष्ठावंत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि या योगे ते स्वतःचं मंत्रिपदासाठीचं डेस्परेशन दाखवतायत. म्हणजे अगदी वेगवेगळ्या सभांमध्ये, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये आल्यानंतर किंवा सुनेत्रा पवारांसोबतच्या वेगवेगळ्या सभांमधून ते त्यांच्या मंत्रिपदाचा विषय वेळोवेळी बोलून दाखवत असतात आणि तो विषय चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरीही 2029 पर्यंत त्यांना मंत्रिपद मिळणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण ते त्यांचं डेस्परेशन दाखवत असतात आणि त्या डेस्परेशन मधूनच त्यांनी ही कृती केली आहे असं दिसतंय. म्हणजे स्टँडर्ड प्रोटोकॉलचा विषय जर आपण काढला तर पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री बसलेले असताना आणि त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारलेले असताना धनंजय मुंडेंनी, म्हणजे जो व्यक्ती आता मंत्रिपदावरही नाहीये, अशा व्यक्तींनी मध्ये इंटरप्ट करणं किंवा त्यांना बोलू न देता स्वतःच मध्ये पत्रकारांना अडवणं ही गोष्ट प्रोटोकॉलला धरून नाहीये. आता हीच गोष्ट सुनील तटकरेंनी सुद्धा मांडली आणि त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांना प्रोटोकॉलची आठवण करून दिली. आणि यातून धनंजय मुंडे हे सुद्धा आता तटकरे आणि पटेल गटापासून वेगळे पडलेत का किंवा पटेल आणि तटकरे गटावर नाराज आहेत का, अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नेमके किती गट तयार झालेत हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर सुनेत्रा पवारांना गुंगी गुड्या म्हणणं हे योग्य असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच राष्ट्रवादी मधल्या या गटातटाच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबद्दलच्या डेस्परेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.